जय हरी सखीनो. तर चला आपण अगोदरच्या व्हिडिओत ह्या ब्लाऊजची आपण माप घेतलेला आहे, मापे बघितलेली आहे. तर आपण ह्याच ब्लाऊजचं कटोरी ब्लाऊजचं आपण पेपर कटिंग करूया. तर चला मग तर ब्लाऊजची उंची आपली 14.5 आहे. 14.5 आहे. तर आपण 15 इंच घेऊया. इथं पण पुढं आपल्याला 15 इंच घ्यायचं आहे. 14.5 तर 15.5 इंच, 1 इंच जास्त घ्यायचं. पेपरची फोल्ड बाजू पुढच्या साईडला आहे आणि बंद बाजू माझ्या साईडला आहे. असं आपण पेपर घ्यायचा आपल्याला. तर चला आपण एक लाईन टाकून घेऊया. तर बघा, शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच आणि गळ्याची रुंदी घ्यायची आपल्याला 2.25 इंच. गळ्याची उंची आपल्या 7 इंच आहे. तर ही गळ्याची इंच 7 इंच आपल्याला घ्यायचं आहे आणि असं चौकोनी बॉक्स करून घ्यायचा आहे. आणि ही 1/2 इंच आपण आतमध्ये टाकणार आहोत गळ्याच्या आकारासाठी. तर बघा, हा असा गळ्याचा आकार द्यायचा आहे. तर आता आपल्याला मुंडा खोली घ्यायची. तर आपली 6.25 इंच मुंडा खोली आलेली आहे. तर इथं 6.25 इंच मी मुंडा खोली घेतली. आणि छातीचा चौथा 38 इंच छाती आहे. तर छातीचा चौथा भाग 9.5 इंच. हे बघा, हे 9.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तर हा मुंड्याचा भाग जोडून घ्यायचा आपल्याला. आणि मुंड्याला आकार आपण पाठीमागचा देणार आहोत 1.5 इंचावरती आणि समोरचा 1 इंचावरती. तर बघा, मुंड्याचे 6.25 आहे, त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण निम्म करणार आहोत आणि इथून हा आकार देणार आहे. हे मार्जिनचा जो भाग आहे हा, त्या भागापासून आपण थोडंसं खाली येणार आहोत. हे खाली कशासाठी यायचं, तर इथं मुंड्यात चुन्या नाही यायसाठी. हा पुढचा भाग आपल्याला घ्यायचा. तर बघा, आता आपल्याला कमर घ्यायची आहे. तर कमर आपली किती आहे, 30 इंच आहे. तर 30 इंचचा हे बघा, कंबर आपली 30 इंच आहे. तर 15 इंच आपल्याला निम्म झालं आणि चौथा भाग आपला 7.5 झाला. तर 7.5 इंच घ्यायचं आहे आणि पुढे 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. तर ते 2.5 इंच कशासाठी, तर 1 इंच टक्समध्ये जाणार आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन राहणार आहे. तर हे शिलाई मार्जिनचं 1.5 इंच आपण जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, हे मार्जिनचं आपलं 1.5 इंचाचं जॉईंट करून घ्यायचं आहे. तर हा झाला आपला पाठीमागचा भाग. हा आपला पाठीमागचा भाग झाला. तर आता काय करायचं, ह्या पाठीमागच्या भागातच आपण पुढचा भाग काढणार आहोत. तर हा टोटल असा कटिंग करून घ्यायचा पाठीमागचा भाग.
तर मी ह्याच्यातच तुम्हाला मी ह्याचा भाग दाखवणार आहे, समोरचा भाग. तर आता समोरच्या भागाला आपण काय करायचं आहे, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर ते 1 इंच वाढवून कशासाठी घ्यायचं आहे, तर आपल्याला ब्रेसपट्टीला जॉईंट येणार आहे ना, त्याच्यासाठी 1 इंच आपण वाढवून घ्यायचं आहे. हे 1 इंच वाढवून घेतलं तर हे जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा हे जॉईंट करून घेतलं आहे आपण. तर आता बघा, समोरचा गळा आपला 7 इंच होता, तर पाठीमागचा गळा आपला 10 इंच आहे. तर हे बघा मी पाठीमागचा गळा ही 10 इंच आहे. 10 इंचापर्यंत ही लाईन आखून घेणार आहे. तर आपल्याला जास्त पाठीमागं खुल्ला गळा पाहिजे, तर मी इथं काय करणार आहे, खुल्ला गळा घेण्यासाठी 3 इंचावरती घेणार आहे आणि इथून ही जॉईंट करणार आहे. असं क्रॉसमध्ये जॉईंट करायचं आहे, म्हणजे हा पाठीमागचा गळा तुमचा जास्त ब्रॉड होतं. तर ह्या गळ्याला असाच गोल आकार द्यायचा आहे. हा पाठीमागचा गळा झाला आणि हा समोरचा गळा पुढचा झाला. तर आपल्याला हे नाही डोक्यात ठेवायचं, हे डोक्यात ठेवायचं आता, कारण आपण समोरचा भाग बघणार आहे. तर बघा आता समोरच्या भागाला इथं मी काय करणार आहे, 3.5 इंचावरती ब्रेसपट्टीला आकार देणार आहे आणि इथं 3 इंचावरती देणार आहे. हे बघा 3 इंचावरती देणार आहे. तर तुम्ही काय असाच आकार द्यायचा आहे. तर हा आकार असाच बघा 3.5चा आकार आहे ना, तो असाच आपल्याला कंटिन्यू करत पुढं जायचं आहे. हे बघा हा आकार द्यायचा आहे. हा इथं 3.5 इंच घेतलं आहे, इथं 3 इंच घेतलं आहे. ही 3 इंच का घेतलं आहे इथं, तर ही उंचीप्रमाणे, ह्याची उंची जास्त आहे म्हणून ब्रेसपट्टीची पण उंची मी जास्त ठेवलेली आहे इथल्या साईडला आणि इथं पण. तर असं तर बघितलं तर तुम्ही 2.5 इंच आणि 3 इंचाची ब्रेसपट्टी असते, पण आपल्या जर ब्लाऊजची उंची जास्त असेल तर आपल्याला ह्याची उंची जास्त ठेवावं लागते, अर्धा इंचाने. तर मी जास्त ठेवले. तर बघा कटोरी आपली 6 इंचावरती आलेली आहे. तर ही कटोरी माझी 6 इंचावरती. आणि काय करायचं, इथून 2.5 इंच टाकायचं आहे. तुम्ही 2.25 इंच टाकू शकता, 2.5 इंच टाकू शकता. तर मी इथं 2.5 इंच घेतले आणि समोरच्या गळ्यापासून वरती 1 इंच वरती जायचं आहे. वरती 1 इंच गेल्यानंतर काय करायचं, हा 1 इंच, हा 2.5 इंच आणि हे 6 इंचावरती हे तिन्ही आकार आपल्याला, तिन्ही रेषा जॉईंट करून घ्यायच्या आहे. तर बघा अशा पद्धतीने ही कटोरीचा आकार येतोय. हे बघा अशा पद्धतीने हा कटोरीचा आकार आपला आला. तर इथं पण तुम्हाला बॅक साईड पण निघणार आहे आणि फ्रंट साईड पण निघणार आहे, पण मी अगोदर बॅक साईड तुम्हाला आखून दाखवली आणि नंतर ह्याचा फ्रंट साईड घेतलं ह्याच्यावर. तर बघा आता ह्याला आपण आता कटिंग करूया. तर हे अशा पद्धतीनं पूर्ण तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. हे बघा फिरवून घेऊन तुम्ही कटिंग करू शकता. हे बघा असा मुंड्याचा आकार व्यवस्थित आलं पाहिजे, तरच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते. आता काय करायचं आहे, आपण हा गळा अगोदर आपण समोरचा गळा कटिंग करून घ्यायचा आहे. हे बघा हा समोरचा गळा मी अगोदर कटिंग करून घेतला.
हा समोरचा गळा कटिंग करून घेतल्यावर आपण काय करायचं, ह्याला ओपन करायचं आहे. म्हणजे आपला जॉईंट पेपर होता ना, तो पेपर आपण ओपन करायचा आहे. ते बघा, ही झाली माझी पुढची बाजू आणि ही झाली माझी पाठीमागची बाजू. तर पाठीमागच्या बाजूत आपण काय करायचं आहे, 1 इंच कमी करायचं आहे. का तर आपण पुढच्या भागासाठी 1 इंच घेणार होतो ना, पाठीमागच्या भागासाठी आपल्याला वाढीव नाही पाहिजे. तर आपण ती 1 इंच इथं कट करून टाकायचं आहे. फक्त आपल्याला पुढच्या बाजूलाच फक्त 1 इंच पाहिजे होतं जास्त. तर ते कशासाठी पाहिजे होतं ते मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे 1 इंच आपण कट करून टाकूया. हे 1 इंच कट करून टाकलं आणि ह्या पूर्ण आपला पाठीमागचा भाग तयार झाला. तर पाठीमागच्या भागाला आपण इथं काय केलेलं आहे, 10 इंच गळ्याची उंची घेतलेली आहे. तर ही 10 इंच गळ्याची उंची इथं टाकते आणि बघा इकडून हे 3 इंच आपल्याला पाहिजे. तर हे 3 इंच इथं मी टाकून घेतलं. आणि आता काय करणार आहे बघा, इथंच जिथून आपण कटिंग केलं ना, तिथंच मी टेपच्या ह्याच्यानं ह्याला मार्किंग करून घेणार आहे. तर बघा, हे मी 3 इंच इथं बरोबर इथं मी मार्किंग करून घेणार आहे. हा गळा आपला 10 इंचाचा तयार झाला. तर ह्याला असाच आपण फिरवून घेऊन आकार द्यायचा आहे. हे बघा, तर ही मी असा आकार, ह्याला पसरट आकार आपल्याला तयार होतोय. त्यामुळे पसरट आकारासाठी इकडे खाली मी 3 इंच घेतलेला आहे. हे बघा, हे माझं पूर्ण पाठीमागची बाजू तयार झाली. तर आता ही समोरची बाजू आपण कटिंग करणार आहोत. तर आपण समोरचा मुंडा कटिंग करायचा पहिल्यांदा. तर हा बघा, मी समोरचा मुंडा मी आधी कटिंग करून घेणार आहे. हे बघा, हा समोरचा मुंडा मी कट करून घेतला आहे. आणि ब्रेसपट्टीला मग असे सांगितलं होतं की इथं 1 इंच का जास्त घेतले, तर इथून आपला कट होणार आहे. इथून कट झालेला हा भाग परत जॉईंट होणार आहे आपल्या इथं जॉईंट होणार आहे. ते जॉईंट होणार आहे, त्यामुळं ह्याचं अर्धा इंच आणि ह्याचं अर्धा इंच दोन्ही जाणार आहे इथं. त्याच्यामुळं हा 1 इंच मी जास्त घेतलेला आहे. तर ही झाली आपली प्रेसपट्टी. ही झाली आपली कटोरी. तर कटोरी वेगळी करून घ्यायची आपल्याला. हा झाला आपला साईडचा भाग. हा साईडचा भाग झाला. तर इथं थोडंसं बघा, इथं आकार थोडासा हे वाटतं, तर आपल्याला ते आकार थोडासा करून घ्यायचा इथं व्यवस्थित. तर हा साईड पार्ट झाला, ही ब्रेसपट्टी झाली आणि हा पाठीमागचा भाग झाला. हे बघा असं. आणि इथं असं बसणार. आता आपली राहिली कटोरी. तर कटोरी मी आता तुम्हाला दाखवते कशी वाढवायची ती. तर कटोरी आपली हे बघा, इथं कटोरी मी वाढवणार आहे. तर तुम्हाला दाखवते कशी कटोरी वाढवायची. तर आपली कटोरी जशी आहे ना, तशीच आखून घ्यायची. जशीच तशी ही कटोरी आखून घेतल्यानंतर आपण याला कशी वाढवायची ते पाहणार आहोत. तर बघा, मी ही कटोरी अशी जशाच तशी ही आखून घेतली. हिला साईडला ठेवायचं, त्या कटोरीचा आपल्याला काहीच उपयोग नाही. तर बघा, आपण कितीची छाती किती आहे त्याच्यावर आपण हे वाढवणार आहे. तर माझी किती आहे आता 38चे तर मी तर 1.25 इंच वाढवणार आहे. आणि ह्या साईडला पण मी असं
1.25 इंच वाढवणार असं क्रॉसमध्ये. हा जो भाग जिकडं जातो ना तिकडं मी तसं 1.25 इंच पण इकडं पण वाढवणार आहे बघा. इथं 1.25 इंच येतं आहे. आणि ह्या दोन्हीचा सेंटर काढायचा आपल्याला. तर ह्या दोन्हीचं सेंटर आहे ते 8.5. तर 8.5चं आपल्याला निम्म घ्यायचं आहे. तर 8.5चं निम्म आपलं इथं येते 4.25. तर बघा आता इथं काय करायचं आहे आपण, म्हणजे हा भाग इथं आलं तर इथून आपल्याला खाली 1.5 इंच घ्यायचं आहे. हे बघा हे 1.5 इंच, हे 1.5 इंच घ्यायचं. तर मी काय करणार आहे बघा, हे 1.25 इंच, हे 1.25 इंच जॉईंट करून घेणार आहे बघा. इथं आपल्याला थोडं जेवढं आपलं जॉईंटमध्ये जाणार आहे तेवढाच हा आकार आपण, असा आकार आपण देणार आहे. हे बघा. आणि इथं पण आपण जेवढा इकडं जाणार आहे ना, जेवढं आपल्या शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे तेवढं आपण घेणार आहोत. हे बघा, हे पण ह्याला असं जोडून घ्यायचं आहे. आता काय करायचं आहे, हा सेंटर तुम्हाला जोडून घ्यायचा आहे. हे बघा, हा सेंटर इकडं आणि हा सेंटर इकडं. ही झाली आपली वाढीव कटोरी. तर चला आता हिला आपण कट करून घेऊया. बघा आता ही कटोरीचा आकार तर व्यवस्थित बसतो. हे बघा, हा कटोरीचा आकार तयार झाला. आणि ही कटोरी आपली अशी येणार आहे. कुठं कमी जास्त असेल थोडंफार तर तुम्ही हे थोडंसं कटिंग करून घ्यायचं. आणि इथं आपल्याला 1.5 ते 1.25 म्हणजे साईजवर अवलंबून असते. 1.25 घ्यायचा आहे खाली आणि असा आडवा आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. हाईट जास्त असेल तर तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता. तर ब्लाऊजची हाईट जास्त आहे तर मी 3 इंच घेते. तर हा इथं टक्स तयार होतो आणि ही कटोरी तयार झाली. हे बघा, ही कटोरी आपली तयार आहे. चला तर मग आपण बाही कटिंग करून घेऊया. तर बाही कटिंग करताना काय करायचं आहे, आपण जो पेपर कटिंग काढले ना पाठीमागच्या भागाचं ते मोजून घ्यायचं आहे. पहिल्यांदा मुंडा, त्याचा मुंडा आपण मोजून घेणार आहोत. तर त्याचा 10.5 इंच माझा मुंडा आलेला आहे. तर आपण काय करायचं आहे, 1 इंच फक्त ह्याच्यातनं कमी करायचं आहे. तर 10.5 तर मी 9.5ची घडी टाकणार आहे पेपरची. हे बघा, फोल्ड पेपर समोर आहे, पुढच्या साईडला आहे आणि बंद बाजू माझ्याकडे आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर बघा ही 9.5ची मी पेपरची घडी घेतली आहे. तर आपली बाहीची उंची आहे 5.5 इंच. तर 5.5 इंच आहे. तर जर तुम्ही प्लेन ब्लाऊज शिवणार असाल तर इथं 1 ते 1.25 इंचची पट्टी टाकायची आपल्याला. इथं फोल्ड आपण जे हात शिलाई करतो ना त्याच्यासाठी ही पट्टी जास्त घ्यायची. तरी मी 1.25 इंचची पट्टी घेतली आहे. इथं प्लेन बिना अस्तरचा प्लेन ब्लाऊज शिवणार असाल तर
आणि अस्तरचा ब्लाऊज शिवणार असेल तर तुम्ही फक्त 1 इंच जास्त घ्यायचं, बाकी काही नाही. आता जर पट्टी सिंपल ब्लाऊज तुम्हाला शिवायचा असेल बिना अस्तरचा, तर बघा ही खाली आपल्याला 1.5 इंच, ही जी 1.25 इंचाची पट्टी आहे ना, ती आपली अशी फोल्ड होऊन आत जाणार आहे, हात शिलाई होणार आहे आणि इथून आपलं बाहीची उंची पडणार आहे. तर इथं बघा बाहीची उंची आपल्या 5.5 आणि अर्धा इंच आपल्याला वरती शिलाई मार्जिनसाठी इथं जाणार आहे. तर हे अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. तर इथं ही टोटल किती भरते बघायचं पूर्ण. तर हे बघा माझं टोटल 7.5ला 1 रेष कमी भरते. तर आपण काय करायचं, 7.5ला 1 रेष इथं पण कमी, पुढच्या साईडला पण घ्यायचं. हे बघा इथं आलं. तर हा आपला काय झाला, आता बॉक्स तयार होतोय. हे बघा पूर्ण 7.5ला 1 रेष कमी, इकडं पण 7.5ला 1 रेष, हा बॉक्स तयार झाला. हे बॉक्स तयार झाल्यावर काय करायचं आपल्याला, हे खुल्या साईडनं इकडच्या बाजूनं, तर इकडं आपण 3 इंच खाली यायचं आहे. 3 इंच खाली आल्यानंतर आडवं आपल्याला 1.5 ते 2 इंच असं सरळ यायचं आहे. तर इथं आपलं मुंड्यात कमी जास्त होऊ नये म्हणून. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, एक इंचावरती इथून आकार द्यायचा आहे आपल्याला, 1 इंचावरून आकार द्यायचा आहे. तर हा बघा मी 1 इंचावरून असा आकार दिला बाईचा, आणि दुसरा आकार मी 1 इंचाच्या पुढून असा आकार मी बाहीचा आकार दिला आहे. तर बघा ही बाहीचा आकार सेम अशा पद्धतीने आला पाहिजे. तर बघा आपण कटिंग करून घेऊ आता. तर आपण ह्या बाहीचा आकार बघा 1 इंचावर इथून आकार पहिला दिला आणि दुसरा आपण 1 इंचाच्या मधून हा दुसरा आकार दिला. तर आता आपण चला ही बाही कटिंग करून घेऊया. आणि आपला मुंडा किती आहे बाहीचा, आपला दंडघेर किती आहे बाहीचा, 6.5. हे बघा इथं 6.5. तर इथं आपण 1.5 ते 2 इंच जास्त घ्यायचं. जेवढे आपण मार्जिन घेतले तेवढं, मी 1.5 इंच घेतलं तर मी 1.5 इंच जास्त घेणार. तर हे बघा असं येणार. ही झाली आपली प्लेन ब्लाऊजची बाही उंची. प्लेन ब्लाऊजची बाही झाली आपली, म्हणजे बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाही आहे. तर बघा मी हे कटिंग करून घेते. एकदम सोप्या पद्धतीनं बाही कटिंग आहे. हे बघा ना, हा पुढचा आकार आपण इथं आपण मध्यावरती एक चटका मारायचा आहे की आपल्याला मध्य समजायला पाहिजे. आणि हा भाग आपण बाहीचा समोरचा भाग आपण असा कटिंग करून घ्यायचा. तर हा बघा बाहीचा समोरचा भाग कटिंग करून झाला. तर आपली बाही अशी टोटल तयार झाली. तर ही बाही आपली बिना अस्तरच्या ब्लाऊजची बाही झाली. जर तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजची जर बाही करायची असेल तर फक्त इथं हे जे आपण 1.25 इंच घेतलंय का नाही आपण फोल्ड पट्टीसाठी, त्यातलं फक्त अर्धा इंच ठेवायचं आहे. हे बघा, आणि हे जे 1.25 इंच आहे ना ते कमी करायचं आहे. म्हणजे टोटल आपल्याला बाहीची उंची 5.5 आहे. तर खाली आपण अर्धा इंच घेणार आहोत जॉईंट आपल्याला जोडण्यासाठी, आणि वरी अर्धा इंच घेणार आहे, आणि बाकीचं आपण फोल्ड करून टाकणार आहे. बघा, मोठी जर बाही तुम्हाला बिना अस्तरची करायची असेल, बिना अस्तरच्या ब्लाऊजवर तर तुम्हाला कटिंग करायचं असेल, तरी तुम्ही अशी फोल्ड करून घेऊ शकता. तेवढं फक्त खाली आपल्याला अर्धा इंच ठेवायचं आहे. कशासाठी, तर ती खाली आपल्याला
अस्तरवरती टीप मारण्यासाठी. हे बघा, ही झाली अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग. फक्त खाली अर्धा इंच आणि वरती अर्धा इंच. आणि जर तुम्हाला बिना अस्तरच्या ब्लाऊजची करायची असेल तर तुम्ही ही पट्टी फक्त एवढी वाढवून घ्यायची आहे, बाकी काहीच नाही ह्याच्यात वेगळं करायचं. तर चला तर मग ही अशी कटिंग करून घ्या.